नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहात डॉक्टर नरेंद्र रायकवार यूट्यूब पॉलिटिकल सायन्स चॅनल. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत संविधान भाग 2. संविधान भाग 2मध्ये काय आहे तर नागरिकता. तर नागरिकत्व कसं आहे, सिटिझनशिप याला असं आपण म्हणतो. तर नागरिकतेविषयीचं जे या ठिकाणी वर्णन करण्यात आलेलं आहे ते अनुच्छेद 5 ते 11पर्यंत या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि नागरिकता अधिनियम 1955मध्ये हा अधिनियम करून नागरिकतेसंबंधीच्या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये नमूद करण्यात आलेल्या आहे. म्हणून परीक्षेमध्ये संविधान भाग 2 कशा संबंधित आहे तर तो नागरिकतेसंबंधीचा आहे, सिटिझनशिप संबंधीचा आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर कुठले अनुच्छेद आहे या संविधान भाग 2 नागरिकतामध्ये, किती अनुच्छेद आहे तर त्याचं उत्तर काय राहील, अनुच्छेद 5 ते 11. आणि हा नागरिकता अधिनियम केव्हा तयार करण्यात आला तर त्याचं उत्तर राहील 1955मध्ये. तर मित्रांनो, आपण थोडीशी या नागरिकत्वासंबंधीची जी नागरिकता आहे यासंबंधीची थोडीशी प्राथमिक माहिती आपण या ठिकाणी घेऊया. नागरिकत्वाची संकल्पना सर्वप्रथम ग्रीक नगर राज्यापासून हे उदयास आलेली आहे. नागरिकत्वाच्या संकल्पनेला राज्यशास्त्रात प्राचीन व दीर्घकालीन इतिहास हा राहिलेला आहे. अथेन्स राज्यव्यवस्थेत पेरिक्लॉजिसच्या काळात राज्याच्या कार्यात सहभागी होत असणाऱ्या लोकांना राजकीय व सामाजिक अधिकार देण्यात येऊन त्यांना नागरिकत्व प्रदान करण्यात आले होते. ज्या लोकांना असे अधिकार प्राप्त होत नव्हते त्यांना नागरिकत्व दिले जात नव्हते, म्हणून अशा लोकांना गुलाम समजले जात होते. त्यामुळे नागरिक व गुलाम असे 2 वर्ग निर्माण झाले. अशी स्थिती रोम व युरोपमध्ये सुद्धा त्या ठिकाणी झाली. नंतर त्याचा इतर देशांमध्ये काय झाला, प्रसार झाला. नागरिकांच्या तुलनेत गुलामांची संख्या दुपटीपेक्षा अधिक होती. नागरिकांना सभेत सहभागी होणे, मतदान करणे, निवडणुकीला उभे राहणे व न्याय देण्याकरता पंचाचे कार्य करणे इत्यादी अधिकार होते, परंतु गुलामांना मात्र असे कुठले प्रकारचे अधिकार नव्हते. फ्रान्सच्या राज्यक्रांतीनंतर मात्र नागरिकत्वाची संकल्पना ही हळूहळू पुढे विकसित होत गेली व सर्व प्रौढांना नागरिकत्व प्रदान करण्यात आले. म्हणून 20व्या शतकापर्यंत स्त्रियांना मतदान करण्याचा अधिकार हा नव्हताच, परंतु संघर्षानंतर तो प्राप्त झाला. आज राज्यातील सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना नागरिकत्व या ठिकाणी प्रदान करण्यात आलेले आहे. आता नागरिकत्व म्हणजे नेमकं काय तर ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं पाहिजे. तर संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला राजकीय व सामाजिक अधिकार प्राप्त झालेले आहेत. याचाच अर्थ व्यक्तीला नागरिकत्व प्राप्त झाले असे या ठिकाणी आपण म्हणू शकतो. म्हणून या अधिकारांतर्गत व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार, निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार, शासकीय व सार्वजनिक पद देखील प्राप्त करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार मिळालेला आहे. शासन कार्यावर टीका टिप्पणी करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. या अधिकाराचा वापर करून जनता राजकीय सहभाग दर्शवित असते आणि हा अधिकार फक्त त्या देशाचा जो नागरिक असतो ना त्या नागरिकालाच मिळतो. म्हणून वरील अधिकार असल्याशिवाय नागरिकत्वाला कुठलाही त्या ठिकाणी अर्थ किंवा महत्त्व प्राप्त होणार नाही. म्हणून परकीय नागरिकांना देखील नागरिकत्व प्रदान केले जाते, परंतु विशिष्ट अटींची पूर्तता केल्यानंतरच अशा प्रकारचे ते नागरिकत्व प्राप्त होऊ शकते. उद्योग, व्यवसाय, शिक्षण किंवा नोकरी करण्याकरता विदेशातून आलेल्या लोकांना परकीय लोक आपण असं म्हणतो, परकीय लोक असं म्हणतो. म्हणून त्यांना सामाजिक अधिकार प्राप्त होत असले तरी राजकीय अधिकार त्यांना दिले जात नाही. हे अधिकार त्यांना त्यांच्या स्वदेशातच प्राप्त होत असतात, म्हणजे ज्या देशाचे ते नागरिक असतात त्यांना ते अधिकार प्राप्त होतात. सामाजिक व राजकीय अधिकार प्राप्त असणाऱ्या नागरिकांमध्ये स्वदेशी प्रेम, देशभक्ती, रचनात्मक कार्य करण्याची वृत्ती त्या स्वभावानेच त्या ठिकाणी निर्माण झालेली असते. तर अशा प्रकारचा हा नागरिकत्वाचा हा अर्थ आहे. तर मित्रांनो, आपण जी माहिती पाहत आहोत संविधान भाग 2 या ठिकाणी नागरिकत्वाची, तर हे जे चॅनल आहे या डॉक्टर नरेंद्र रायकवार यूट्यूब, तर याला आपण सबस्क्राईब करावं आणि चॅनलला या ठिकाणी लाईकसुद्धा या ठिकाणी द्यावं. तर चला पुढे पाहू आपण. तर नागरिकताचा अनुच्छेद कुठला आहे, 5. ही नागरिकता आपण कुठून घेतलेली आहे तर ब्रिटिशच्या संविधानापासून ही नागरिकता घेतलेली आहे. हे विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. अनुच्छेद 5मध्ये काय म्हटलेलं आहे की 26 जानेवारी 1950 नंतर भारतात जन्मलेल्या मुलांना नागरिकता दिली जाईल.
ज्यांचे आईवडील यांचा जन्म भारतात झाला असेल, 1950ला संविधान लागू होण्याच्या 5 वर्ष आधी ज्यांचा जन्म भारतात झाला असेल त्या सर्वांना काय दिलं जाईल, या अनुच्छेद 5नुसार नागरिकता त्या ठिकाणी दिल्या जाईल. म्हणजे त्या देशाचे नागरिक म्हणून त्यांना मान्यता मिळेल. अनुच्छेद 6मध्ये काय सांगितलं आहे, पाकिस्तानातून आलेल्या जे भारतात लोक आलेले आहेत तर त्यांना त्या ठिकाणी 19 जुलै 1948ला जो नियम बनवला होता तर त्यामध्ये एक परमिट होतं. म्हणजे पाकिस्तानातून जेव्हा आपल्याला त्याला परमिट मिळते की तो आता भारतात जाऊ शकतं, तर अशा प्रकारचं परमिट मिळाल्यानंतर 6 महिन्यानंतर त्या नागरिकाला त्या ठिकाणी नागरिकत्व प्राप्त होईल. हा अनुच्छेद 6मध्ये उल्लेख आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मग अनुच्छेद 7मध्ये काय दिलेलं आहे, तर भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या, म्हणजे भारतातून आता पाकिस्तानात जर जायचं असेल तर त्या संबंधीचे ज्या तरतुदी आहेत त्या अनुच्छेद 7मध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अनुच्छेद 8, विदेशात जन्म घेणाऱ्या मुलांच्या बाबत नागरिकतेच्या ज्या तरतुदी आहेत, म्हणजे त्यांचे आईवडील यापैकी कोणीतरी एक त्या ठिकाणी भारतीय मात्र असायला पाहिजे आणि त्याचा जन्म, त्या बाळाचा जन्म जर त्या ठिकाणी विदेशामध्ये झालेला असेल परंतु त्याचे आईवडील जर त्या ठिकाणी भारतीय असेल किंवा दोघांपैकी कोणी एक जरी भारतीय असेल तर त्याला त्या ठिकाणी भारताची नागरिकता ही दिली जाते. अनुच्छेद 9मध्ये काय सांगितलं आहे की विदेशी नागरिकता प्राप्त होताच भारताची नागरिकता त्या ठिकाणी संपुष्टात आहे. म्हणजे विदेशामध्ये त्याला जर नागरिकत्व बनायचं आहे, भारतामधला एखादा नागरिक असेल आणि त्याला समजा अमेरिकेची त्या ठिकाणी सिटिझनशिप पाहिजे आहे, तर जेव्हा त्याला अमेरिकेची सिटिझनशिप प्राप्त होते तेव्हा भारताची नागरिकता त्याची संपुष्टात येते. म्हणजे 2 देशाचं नागरिक त्याला होता येत नाही. म्हणून भारतामध्ये जो आहे तो एकल नागरिकत्व ही पद्धती असल्यामुळे या ठिकाणी त्याला 2 पैकी 1 त्या ठिकाणी नागरिकत्व स्वीकारता येते. हे अनुच्छेद 9मध्ये आहे. 10मध्ये काय सांगितलेलं आहे, तर संसदेद्वारा भारतीय नागरिकांची नागरिकता कारणाशिवाय रद्द केली जाऊ शकणार नाही किंवा कायदाही बनवता येणार नाही. म्हणजे सहजासहजी कुठलंही सरकार त्या देशातील नागरिकाची नागरिकता रद्द करू शकणार नाही. हे अनुच्छेद 10मध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनुच्छेद 11मध्ये काय सांगितलं आहे, तर नागरिकता मिळवणे किंवा नागरिकता प्राप्त करण्यासाठी संसद त्या ठिकाणी कायदा करू शकते. म्हणजे एखाद्या नागरिकाला जर त्या ठिकाणी गैरकृत्य केलं असेल, देशविरोधी कारवाई केलं असेल किंवा सैन्यामधून त्याने जर त्या ठिकाणी दुसऱ्या भारताविरोधी कारवाई केला असेल किंवा ते एखाद्या व्यक्तीने त्या ठिकाणी दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल किंवा तो दुसऱ्या देशामध्ये पळून गेला असेल तर अशा नागरिकाची या ठिकाणी नागरिकता रद्द करण्याचा अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे. आता नागरिक जो आहे तर नागरिकत्व जे आहे ते कसं प्राप्त होतं, तर त्याच्या 2 पद्धती आहे. एक नैसर्गिक नागरिकत्व, त्यालाच आपण जन्मजात नागरिकत्व असं म्हणतो, आणि दुसरा भाग आहे यामध्ये स्वीकृत नागरिकत्व किंवा अंगीकृत नागरिकत्व असं याला म्हणतात. तर नैसर्गिक नागरिकत्वामध्ये आपण कसं वर्णन पाहू, तर नैसर्गिक नागरिकत्व व्यक्तीच्या जन्माच्या आधारावर असते. म्हणजे व्यक्तीचा जन्म ज्या राज्याच्या भूमीवर झाला असेल त्या राज्याचे नागरिकत्व त्याला आपोआपच प्राप्त होते. भारत, इंग्लंड, अमेरिका या देशात याचप्रमाणे नैसर्गिक नागरिकत्व प्राप्त त्या ठिकाणी होताना आपल्याला ठिकाणी दिसते. म्हणून मुलांच्या आईवडिलांचे राष्ट्रीयत्व कोणतेही असले तरी तेथे जन्मलेल्या मुलाला त्या देशाचे नागरिकत्व हे मिळू शकते. मात्र सज्ञान झाल्यावर मुलाला जन्मलेल्या देशाची किंवा त्याच्या आईवडिलांच्या देशाची यापैकी एका नागरिकत्वाची त्याला निवड करता लागते. म्हणजे 2 देशाचं त्याचं नागरिकत्व त्या ठिकाणी राहू शकत नाही. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्वाची पद्धती आहे. म्हणजे घटक राज्याचं नागरिकत्व आणि संपूर्ण त्या अमेरिकेचं, संयुक्त अमेरिकेचं नागरिकत्व, अशा 2 पद्धती आहे. परंतु भारतामध्ये अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुहेरी नागरिकत्वाची पद्धती नाही. तर भारतामध्ये काय आहे, एकल नागरिकत्व आहे. स्वीकृत नागरिकत्व म्हणजे काय, स्वीकृत किंवा अंगीकृत असं आपण याला म्हणतो. तो राज्यात वेगवेगळे नियम आहेत. असे नागरिकत्व राज्याने निर्माण केलेल्या अटी पूर्ण करून त्या ठिकाणी स्वीकारले जाते. म्हणजे स्वीकृत नागरिकत्व आपोआप मिळत नाही, तर ते मिळवावं लागते. एक रीतसर अर्ज करावा लागतो, त्याच्या अटी पूर्ण कराव्या लागतात आणि मग तो देश त्या ठिकाणी त्याची नागरिकत्व देण्यासंबंधीची कारवाई पूर्ण करून मग त्या ठिकाणी त्याला तशा प्रकारचं नागरिकत्व त्या ठिकाणी देते. म्हणजे स्थिर संपत्तीची खरेदी, नोकरीनिमित्त एखादी परकी व्यक्ती यांना राज्यात प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी स्वीकृत नागरिकत्व त्या ठिकाणी मिळवता येते. उदाहरणार्थ, एखादा नागरिक असलेल्या व्यक्तीने परकीय स्त्रीसोबत एखादा विवाह केला असेल तर त्या स्त्रीला आपोआप स्वीकृत नागरिकत्व त्या ठिकाणी प्राप्त होते. म्हणजेच हे केव्हा मिळते की त्या व्यक्तीचं चारित्र्य, त्या ठिकाणी त्या राष्ट्रभाषेचे ज्ञान, आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्णता, दीर्घकाळपर्यंत त्या ठिकाणी वास्तव्याची ती अट असेल,
त्यानंतर तो दिवाळखोर नसावा, अशा प्रकारच्या त्या ठिकाणी अटी दिलेल्या असतात. आणि रीतसर अर्ज केला की त्या अटीचे पूर्ण केला की त्या व्यक्तीला मग स्वीकृत नागरिकत्व त्या ठिकाणी प्रदान केलं जाते. तर आता ह्या प्राप्त करण्याचे जे आहे, आता संपुष्टात कसं येऊ शकते, त्याचे काही आहे की या कारणामुळे त्या ठिकाणी ते नागरिकत्व संपुष्टात येते. तर कुठलं कारण? तर दुसऱ्या देशातील नागरिकासोबत एखाद्या स्त्रीने जर विवाह केला तर त्या ठिकाणी नागरिकत्व त्याचं संपुष्टात येते. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचे नागरिकत्व जर स्वीकारलं असेल तर ते संपुष्टात येते. विदेशात सरकारी नोकरी जर त्याने स्वीकारली असेल तर मग त्याचं या देशातलं नागरिकत्व संपुष्टात येते. दीर्घकाळापासून मातृभूमीकडे तो आलाच नाही, म्हणजे भारतातला व्यक्ती असेल आणि भारतात परतलाच नाही, खूप वर्ष झाले, तर त्याचं नागरिकत्व आपोआप त्या ठिकाणी नष्ट होते किंवा संपुष्टात आणलं जाते. देशद्रोहासारखा गंभीर स्वरूपाचा गुन्हा जर त्याने केला असेल ना, तर त्याचं सुद्धा नागरिकत्व रद्द करण्याचा किंवा संपुष्टात आणण्याचा अधिकार सरकारला त्या ठिकाणी प्राप्त होतो. सैन्य दलातून एखादा त्या ठिकाणी सैनिक पळून गेला असेल तर त्याचंही नागरिकत्व त्या ठिकाणी रद्द होतं. म्हणतो अशा प्रकारे 5 ते 10पर्यंत नागरिकत्वाच्या त्या अटी सांगितल्या, पण 11व्या या कलमामध्ये नागरिकत्वासंबंधीचं जे कायदा आहे तो कायदा बनवण्याचा अधिकार या कलम म्हणजे अनुच्छेद 11मध्ये दिलेला आहे. म्हणजे कुठलाही धर्म, जात, वंश, भाषा, प्रदेश, जन्मस्थळ इत्यादीच्या आधारावर कोणत्याही प्रकारचा भेदभाव पाळला जात नाही. म्हणून नागरिकत्व हा केंद्र सरकारचा विषय आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं. आणि भारतीय अधिनियम 1955 नुसार संसदेने कायदा करून त्या ठिकाणी अशा प्रकारचं नागरिकत्वाच्या ह्या अटी बनवलेल्या आहे. म्हणून जन्मजात जे नागरिकत्व आहे, तर ज्यांचा जन्म 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर भारतात झाला असेल तर अशा सर्वांना अशा प्रकारचं जन्मजात नागरिकत्व त्या ठिकाणी प्राप्त. आता वंशतत्वानुसार नागरिकत्व, तर ज्या मुलाचे वडील जन्माच्या वेळी भारताचे नागरिक असतील आणि 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्यानंतर मुलाचा जन्म जर परदेशात झाला असेल तर अशांना हे नागरिकत्व त्या ठिकाणी स्वीकारता येईल. नोंदणीकृत नागरिकत्व हे काय असतं, तर भारतात कमीत कमी त्याला 6 महिने त्या ठिकाणी वास्तव्य केल्यानंतर त्याला भारतामध्ये जर नागरिकत्व स्वीकारायचं असेल तर तशा प्रकारचा अर्ज त्याला या सरकारकडे करता येतो. विदेशी स्त्रीने भारतातील पुरुषासोबत समजा विवाह केला असेल तर त्यालासुद्धा नोंदणी करावी लागते आणि मग तशा प्रकारे त्या स्त्रीला भारताचं नागरिकत्व त्या ठिकाणी दिलं जातं. विदेशात जन्मलेली भारतीय नागरिकाची अवयस्क अपत्य असते जे असतात, तर त्यांनासुद्धा या रीतसर अर्ज करून भारताचं नागरिकत्व त्या ठिकाणी स्वीकारता येते. भारत विभाजनापूर्वी भारताबाहेरील परदेशाचा निवासी असेल आणि तो आता त्याची इच्छा असेल की आता तर भारतामध्ये यायचं, तर तशा प्रकारच्या त्या व्यक्तीला सुद्धा नागरिकत्व या ठिकाणी दिलं जातं. राष्ट्रमंडळातील देश, आयर्लंड यातील सज्ञान व्यक्ती जर असेल तर त्यांनासुद्धा भारताचं नागरिकत्व या ठिकाणी मिळालं जातं किंवा दिलं जातं. तर स्वीकृत नागरिकत्वामध्ये काय असतं, तर व्यक्तीचे चारित्र्य चांगलं असलं पाहिजे. भारतीय राज्यघटनेने ज्या अधिकृत 22 भाषा ठरवलेल्या आहेत, आपण माहिती जी आहे ती आधी पाहिलेली आहे, त्या 22 भाषापैकी अधिकृत भाषेचा एखाद्या कुठल्या तरी भाषेचं ज्ञान त्याला असलं पाहिजे. ती व्यक्ती भारतीय सरकारची नोकरी करण्यास किंवा भारत सदस्य असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करण्याकरता ती आली असली पाहिजे. तो 4 वर्ष भारताचा निवासी असावा व भारत सरकारची नोकरी त्याला असली पाहिजे. आपल्या देशाचे नागरिकत्व सोडून दिल्याची सूचना त्याने त्या ठिकाणी शासनाला दिली असली पाहिजे. सोडत असलेल्या देशाने भारताचे स्वीकृत नागरिकत्व प्राप्त झाल्यावर ती तशा प्रकारची बंदी त्या ठिकाणी घातलेली नसावी. तर देशाचा सामाजिक आर्थिक विकासच नव्हे तर सर्वांगीण विकास हा चारित्र्यवान, आदर्श व निष्ठावान नागरिकांवर अवलंबून असतो. म्हणून नागरिकत्व ही संकल्पना या राजकीय अभ्यासाच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं की अनुच्छेद 5 ते 11पर्यंत जे आहेत हे सगळे नागरिकत्वासंबंधीचे जे अनुच्छेद आहेत यासंबंधीचे सांगितले आहे. किंवा नागरिकता कोणाला मिळते, कुठल्या तारखेनंतर जन्मल्याला मिळते, तर ती तारीखसुद्धा 26 जानेवारी 50ला जे संविधान लागू झालं तर त्या दिवसापासून जन्मलेली किंवा त्याच्या आधीचे 5 वर्ष असेल तर अशा व्यक्तीला मिळू शकते. पाकिस्तानातून येणाऱ्या लोकांनाही या ठिकाणी नागरिकत्व दिलं जाते किंवा इथून जर त्या ठिकाणी पाकिस्तानात जात असतील काही लोक तर त्यांचं नागरिकत्व रद्द देखील केल्या जाऊ शकते. तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला निश्चित उपयुक्त पडेल, म्हणून विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नवनव्याने हे संपूर्ण 22 भागाचं विश्लेषण आपण क्रमाक्रमाने पाहणार आहोत आणि त्यामधूनच तुम्हाला बरेचसे प्रश्न त्या ठिकाणी निवडता येतील. म्हणून संविधान भाग 2 नागरिकता हा भाग आपण या ठिकाणी अनुच्छेद 5 ते 11पर्यंत पाहिलेला आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी
काळजीपूर्वक अशा प्रकारचे जे वाक्य आहेत, ज्या तरतुदी आहेत त्याचा अभ्यास करावा आणि त्या अनुषंगाने तशा प्रकारचे प्रश्नाची तयारी विद्यार्थ्याने करावी. थँक्यू.